संघांच्या 12व्या प्रतिनिधींचं देखील आपल्या समालोचन कक्षामध्ये स्वागत। MS11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठारचे पुरस्कर्ते गिरीजी बांगारा त्यांच्यासमेत भूषणजी भोईर उपस्थित झालेत, त्यांचं देखील वेलकम आहे। अनिकेत शिंगोले अर्थातच मॅक्स आपण बघत आहोत गोलंदाजीसाठी ऑन स्क्रीन ब्युटिफुल ट्रॉफीज या स्पर्धेची शोभा वाढवणारे हे आकर्षक झळाळते करंडक आपण बघत आहोत। वर्ल्ड कपची प्रतिकृती असलेल्या या ट्रॉफीज चेतन स्मृती चषकाच्या 29व्या पर्वामध्ये आमच्या बहारदन आयोजनाची साक्ष सध्या देत असताना त्याचबरोबर सामनावीराचे देखील आकर्षक चषक आपल्या स्क्रीनवरती प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीजचे चषक, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटरचे देखील चषक आपण बघत आहोत। महत्वपूर्ण सामना सुरू होतोय। 2:51 दोन्ही टीमला ऑल द बेस्ट। स्टॅकर एंडला बबलू पारधी पहिला बॉल ड्राइव्ह केला समोर, डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत, थोडी मिसफील्ड मिस्टेक, संघनायक विशाल होते त्या ठिकाणी, बॅकअप थोडं लेझे आलं मात्र मिळते ती एक सिंगल। आणि महत्वपूर्ण सामन्यात सध्या डाव सुरू झालाय MS11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठारचा। एक धाव सध्या आपण बघत आहोत धावफलकावरती। स्कोरबोर्डचा होणारा शुभारंभ, धावसंख्येचा होणारा हा श्री गणेशा, बबलू पारधीच्या बॅटमधून पहिली एक धाव ऑन स्ट्राईक संघनायक मिस्टर कन्सिस्टंट कल्पेश कातवारा। डाउन द लेग स्टिक, वाइड बॉल सिग्नल फ्रॉम ऑन फील्ड अंपायर हरेश कराळे सर। एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसोबत टीमची टोटल सध्या पुढे पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळतीये ते MS11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठारची आतापर्यंत 2 या आकड्यावर 2 ऑन बोर्ड। शफल झाले तर नंतर ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, चांगला फटका हुक करत असताना मिळते ती फक्त एक सिंगल। स्कोर लेगचे फिल्डर वेगान रोहित त्या ठिकाणी बॉलचा पाठलाग करत होते, पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये डीप बॅकवर्ड स्कोर लेगला चेंडूला त्यांनी अडवलं देखील, चांगला प्रयत्न त्यांचा राहिला। दरम्यानच्या कालावधीत या मॅचमध्ये संघनायक कल्पेश कातवाराच्या बॅटमधून येणारी ही पहिली सिंगल धाव आणि या सिंगलच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते ती आतापर्यंत 3 या आकड्यावर। ऑन स्ट्राइक बबलू पारधी, ऑन साइडला टर्न करण्यात आलाय, काउपेसला फिल्डर के कुमार खाटेकरे बरोबर जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये फसवलं, अडकवलं बबलू पारधीला। पहिला धक्का बसतोय MS11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठारला। फलंदाज बाद। पहिलं स्विच मिळते गोलंदाज अनिकेत शिंगोळेच्या सोबतीनं फिल्डिंग करणारे आहे गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरला। अंतिम चेंडूवरती शिवप्रेमी शिरगावला खऱ्या हातानं दिलेला पहिल्या मॅचमध्ये पराभवाचा दणका आणि या मॅचमध्ये वाढलेला कॉन्फिडन्स आपण बघत आहोत आहे गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरचा। पहिलं स्विच अनिकेत शिंगोळेच्या सोबतीनं टीम आहे गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरसाठी या मॅचमध्ये आपण बघत आहोत। बबलू पारधी स्वस्तात माघारी परतलेले आहे, तर न्यू बॅटर ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत कैलास वाघ। धावसंख्या 3, पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे, स्पीडअप गरजेचं राहील। बरोबर 2:52 पहिला बॉल पडला। वालकुनांना दिघे नुकताच मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेले चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत। मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक जवळपास कोणी उपस्थित नव्हते, धावचीची संधी नॉस्ट्राकर एंडला आणि ती देखील आता गमावली। कॉलिंग प्रॉपर झालं नव्हतं। कल्पेश कातवार आणि त्यांच्या समेत बॅटर आपण बघत आहोत, तर कैलास वाघ यांच्या दरम्यान बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्कही नव्हता, अगदी क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यात चेंडू लँड झाला, बॅकअप आलं विकेट किपरचं, तोपर्यंत एक धाव आणि या सिंगल धाव्याच्या जोरावरती धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले पुढे ते आतापर्यंत 4 या आकड्यावर। 4 ऑन बोर्ड, स्टील टू गो, अजूनही 2 चेंडू बाकी आहेत। महत्वपूर्ण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची अनिकेत शिंगोळेची इकॉनॉमिकल कामगिरी सध्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतीये। ऑन स्ट्राइक के कल्पेश कातवारा पाहत होता, चेंडू समोर उडवलाय, ब्युटिफुल लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, देवाचा प्रयत्न, मात्र त्याच्या आवाक्याबाहेर बॉल पहिला टप्पा घेतो आणि लगेचच मुख्य व्यासपीठावरती आमच्या मान्यवरांना अभिवादन सलामी देतोय, येतोय तो चौकार।
चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या फ्लाय होत असताना बॅटिंग करणाऱ्या MS11 आपेवाडी पठार क्रिकेट संघाची एका गडाच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावरती. शालेय समितीचे अध्यक्ष मंगलजी दिघे यांच्या वतीनं बेस्ट बॅट्समॅनसाठी चषक आपल्याला लाभलेले नुकतेच व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं स्वागत आहे. इनसाइड आउट ओव्हर द कव्हर्स कॉपी बुक स्टाईल खेळतायत. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका, क्लास होता, दर्जा होता, रबर स्टॅम्प होता या बॉलवरती. कल्पेश कातवारा नावाचा लागोपाठचा दुसरा 4 चौकार. चार चेंडूत अवघ्या 4 धावा होत्या, मात्र नंतरच्या 2 चेंडूत कलात्मक 2 फटके आपण पाहिलेले आहेत. कल्पेश कातवारा ज्याच्यासाठी हे क्रीडांगण नेहमीच लकी राहिलेलं आहे. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. इनसाइड आउट सुरेश रैना स्टाईल एक्स्ट्रा कव्हरला हा दमदार 4 ज्यानं फिनिश झाला ओव्हर नंबर 1चा. पहिलं षटक संपलं, 12 धावा बनवल्या गेल्या. बॅटिंग करत असताना टीम MS11 जयगावदेव क्रिकेट संघ चाफेवाडी पठारकडून इंडिव्हिज्युअल मॅचमध्ये 2 चौकारांशी 3 बॉलमध्ये 9 धावेचं योगदान संघनायक कल्पेश कातवाराचं. तर त्याची सोबत येत असताना कैलासला आपण बघत आहोत जो एका चेंडूत एका धावेचं योगदान सध्या देतोय. बबलू पारधी संघाचा सलामीवीर फलंदाज या मॅचमध्ये स्वस्तात माघारी परतला आहे. सो या मॅचमध्ये की रोल महत्वाची भूमिका आता अदा करावी लागेल ती बॅटर कल्पेश कातवाराला. स्ट्रेट बॅटनं डाऊन द ग्राउंड. चांगला ऑन ड्राईव्ह बॅकअप लॉंग ऑन वरून अवेलेबल झालेला आहे. मिल्टी दिग सिंगल. सेकंडचा कॉल फिल्डरवरती दबाव टाकला आणि दुसरी धाव देखील कॉन्फिडेंटली आता नॉस्ट्राकर यांना कंप्लीट करण्यात आलेली आहे. कल्पेश कातवाराला आपण बघत आहोत ज्याच्या पद्धतीनं कॉल होता सेकंडचा आणि ती सेकंड रन देखील सक्सेसफुली कंप्लीट करण्यात आलेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2च्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचते पुढे ती 14 या आकडावर. विके अर्थातच विनायक खाटेकरेला आपण बघत आहोत गोलंदाजी करता. महत्वपूर्ण षटक डावाचं दुसरं सुरू असताना फिरकी आक्रमण सध्या बॉलिंग मार्कवरती विके स्क्रीन इन कडून. निर्णायक षटक दुसरं प्रगतीपथावर. 14ला सध्या 1 लॉस. ऑल स्ट्राईक कैलास. लोवर फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला समोर व्ही शेप मध्ये. सेफ स्ट्रोक. लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचलेले आहेत. लॉंग ऑनच्या दरम्यान जोपर्यंत बॅकअप केलं जाईल तोपर्यंत मिळणारी आणखीन एक सिंगल आणि या सिंगलच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या धावफलकावरती पुढे आपल्याला पाहायला मिळतीये ते बॅटिंग करणाऱ्या MS11 जयगावदेव क्रिकेट संघ चापेवाडी पठारची आतापर्यंत 15 धावा. पहिल्या षटकात जबरदस्त स्टार्ट स्पेशली संघनायक कल्पेश कातवारानं दिलेला फिनिशिंग टच, त्याच्या बॅटमधनं आलेल्या लागोपाठच्या 2 बाउंड्रीज त्यांती 12 धावा आणि या षटकामध्ये विकेच्या विरोधात देखील रन्स येताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्विच इट अटेम्प्ट रिव्हर्स पुल अँड सक्सेसफुल स्विच अँड स्वीट इट डीप थर्डमॅन सीमारेषा फोडली. 1 बॉल ओव्हर दी रोप. येतोय तो चौकार. लागोपाठचा तिसरा चौकार आपण बघत आहोत संघनायक कल्पेश कातवाराच्या बॅटमधून. धावसंख्या चौकाराच्या साथीने सध्या बहरत असताना फुलत असताना बॅटिंग करणाऱ्या MS11 जयगावदेव क्रिकेट संघ चापेवाडी पठारची 19 आकडावर. 4 चेंडूत इंडिव्हिज्युअल 13चं योगदान कल्पेश कातवाराचं जो सध्या चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करतोय. कमी गतीने टाकलेला फुल लेंथ बॅटची आउटर एज. थर्डमॅनला बॅकअप अवेलेबल झालेला आहे. व्हेरी गुड फिल्डिंग. चांगले प्रयत्न आपण बघत आहोत त्या ठिकाणी अनिकेत कडून करण्यात आलेले आहेत. स्वतःला झुकून देत असताना समर्पण त्याचं पाहिलं त्याच कारणास्तव चेंडूचा वेग देखील थोडा मंदावला होता. धाव घेण्याचा प्रयत्न करत होते त्या ठिकाणी नॉस्ट्राकर यांना कैलाश, मात्र त्यांना रोखण्यात आलं. डॉट बॉलची संख्या धावसंख्या स्थिर 19 धावा धावफलकावरती. स्टील 2 टू गो. अजूनही 2 बॉलचा गेल बाकी आहे महत्वपूर्ण दुसऱ्या षटकाचा. स्विच इट अटेम्प्ट रिव्हरचा प्रयत्न बॅट्समनला फॉलो केला. डाऊन द लेग स्टिक वेगवान फुलर लेंथ त्यावरती स्ट्रेट लॉंग ऑफला येणारा फटका. एक सिंगल आणि सिंगलनं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले पुढे ते आतापर्यंत 20 या आकडावर. 20 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. 5 बॉलच्या स्पेलमध्ये विकेच्या अगेन्स्ट आतापर्यंत आपण बघत आहोत 8 रन स्कोर करण्यात आलेले आहेत. ऑन स्ट्राईक कैलाश.
लेग ब्रेक, लाईन लवकर रीड केली, ऑफसाईडला टर्न करण्यात आला, गॅप मोठा आहे. चेसन मिडविकेटच्या फिल्डरला सेकंडचा कॉल आणि स्ट्रायकर एंडला तितक्याच वेगानं परतलेला आपण बघत आहोत कैलासला. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. षटकं 2 संपली. 2 षटकांच्या अंती पहिल्या डावात बॅटिंग करत असताना आतापर्यंत उभारल्या तर दाफलकरवरती 11.00 धाव्याच्या धावगतीनं 22 धावा 22 आणि या मॅचमध्ये 11.00 धाव्याची धावगती दाफलकरवरती कायम केली आहे ती बॅटिंग करणाऱ्या MS11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठारनं. स्पीडअप गरजेचं राहील, लक्ष सुद्धा. यानंतर होणारा द्वितीय फेरीतील दुसरा सामना सिद्धिविनायक स्पोर्ट्स कुरावले आणि त्यांना फाईट करेल जयगाव स्पोर्ट्स खानिवरे. दोन्ही टीमचे कॅप्टन मिड इनिंगच्या दरम्यान टॉससाठी आपण टॉस काबाज कक्षामध्ये रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण सूचनेकडे लक्ष सुद्धा. स्वागत पुन्हा एकदा सर्वांचं रविराज ब्लास्टर जांभोड आयोजित चेतन स्मृती चषकाच्या या दमदार 29व्या पर्वात. आजचा स्पर्धेचा पहिला उद्घाटनीय दिवस आणि द्वितीय फेरीतील मॅच पहिली सध्या मैदानावरती सुरू आहे. 2 विनिंग टीम एकमेकाच्या अगेन्स्ट. आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण बघत आहोत MS11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठारला. निर्णायक तिसरं षटक गोलंदाजीसाठी पाहिलं तर रोहित खाटेकर याला संगणकाने इन्व्हाइट केलं. महत्त्वपूर्ण डावाचं हे तिसरं षटक. 2 षटकात 22 धावा बनवल्या गेल्या. बबलू पारदी बाद झाला, मात्र दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप सध्या बिल्डअप करण्यात आलेली आहे. भागीदारी उभारली आहे ती कैलास वाघ आणि त्याच्या सोबतीनं स्ट्रायकर एंडला संगनायक कल्पेश कातवारानं. बॉलर तयार रोहित. फुलटॉस बॉल लॉंग साईडला टर्न केला. हँडनं कोऑर्डिनेशन चांगलं होतं. स्कोर लेगला बॅकअप अवेलेबल झालं. रिटर्न थ्रो फार सुंदर आला, तोपर्यंत मिळते ती एक सिंगल आणि या सिंगल धाब्याच्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे ते आतापर्यंत 23 या आकड्यावर. 23 ऑन बोर्ड. स्ट्राईक रोटेशन आपण बघत आहोत दोन्ही फलंदाजांकडून सातत्यानं करण्यात येतं. त्याच कारणास्तव कॉन्फिडंट बॅटिंग आणि स्पेशली ही पार्टनरशिप सध्या जी बिल्डअप झाली आहे ती डोकेडोकी ठरतीये आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघाकरता. फुलटॉस लॉफ्ट केलं समोर. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा थोडासा वाईड उभा होता के कुमार खाटेकरे. त्याला वेधून पहिल्या टप्प्यावरती बॉल चाललाय काव फेसला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बॉल सोर दी रोप. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली ती 27 या आकड्यावर. महत्वपूर्ण षटक तिसरं रोहित खाटेकरेचं सध्या सुरू आहे. 2 बॉलमध्ये 5 रन्स त्याच्या अगेन्स्ट आलेले आहेत. सुरुवात दमदार केली स्पेशली आपण बघत आहोत कैलास ज्याच्या बॅटमधून नुकताच एक 4 काव पेसला आपण पाहिला. कमी गती. विकेट किपर देखील बीट झाले, बॅटर देखील बीट झाले. लास्ट मोमेंटला पंचांचा सिग्नल आला एस इट इज बाईज आणि त्यावरती येणारी ही एक धाव स्ट्राईक रोटेट करण्यात आलेली आहे. धावसंख्या बाहेरच्या एका सिंगल धाब्याच्या सोबतीनं आपण बघत आहोत पोचले पुढे ते आतापर्यंत 28 धावा सध्या दाफलकावरती. निर्णायक स्पर्धेचं 29वं पर्व 29व्या पर्वातील हा द्वितीय फेरीतील सामना पहिला सध्या मैदानावरती सुरू आहे. सर्व ऑनलाईन व्ह्यूअर्सचं देखील स्वागत आहे चेतन स्मृती चषकाच्या 29व्या दमदार रुबाबदार आणि शानदार पर्वामध्ये. ऑन स्ट्राईक कल्पेश. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. ऑफ टर्मच्या बाहेर ऑफ ऑली करून ड्राईव्ह करायचं होतं. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. कशा पद्धतीनं फ्रंट लेग पुढे आणला होता. ओव्हर द कव्हर्स ड्राईव्ह करायचं होतं मात्र चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नव्हता. सरदे शेवटी हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आपण बघत आहोत 28 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 2 टू गो. लोवर फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला समोर. लॉंग ऑफला बॅकअप अवेलेबल झालाय तोपर्यंत मिळते ती फक्त एक सिंगल. व्हेरी गुड फिल्डिंग अँड ऑल्सो गुड थ्रू टुवर्ड्स नॉन स्ट्रायकर एंड. सिंगल धाव्याच्या मदतीनं टीमची टोटल सध्या सरकते पुढे आतापर्यंत 29 या आकड्यावर. या षटकामध्ये इकॉनॉमिकल कामगिरी आतापर्यंत आपण बघत आहोत गोलंदाज रोहितकडून. 5 बॉलच्या स्पेलमध्ये अवघ्या 6 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत तर 1 धाव बाईची देखील आपण पाहिलेली आहे. स्कोर 29-29. बॅकफुटवर आले. पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. बॅकअप डीप मधून आपण बघत आहोत कुमार खातेकरेचा आलेला तोपर्यंत मिळते एक सिंगल. याच समेत ओव्हर नंबर 3 जागेल कंप्लीट. इकॉनॉमिकल कामगिरी रोहितची. जो 11.00 धावफलकाचा वेग होता तो वेग
कंट्रोलमध्ये केले आणि 3 ओव्हरच्या ते धाव बघत आहोत. 10.00 धाव्याच्या धावगतीने सध्या आपल्याला पाहायला मिळते. ते आतापर्यंत 30 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. यानंतर सामना आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावले आणि त्यांच्या अगेन्स्ट जयगाव दे स्पोर्ट्स खानिवरे. द्वितीय फेरीतील दुसरी लढत मिड इनिंगच्या दरम्यान दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. कैलाचं आपण बघत आहोत तर 9 चेंडू 16चं योगदान या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ते संगनायकाचं अर्थातच कल्पेश कातोराचा पार्टनरशिपचा विचार आपण करत होतो. 15 चेंडू आतापर्यंत 27 धावा बनवल्या गेल्या कारण 3 वरती पहिला धक्का बसला होता. ज्यावेळेस बबलू परदी 2 चेंडू एका धाब्याचं योगदान देताना बाद झाले होते. मात्र तिथनं डाव तर सावरलाय. अंतिम षटक कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं बॅटल आपल्याला एन्जॉय करता येईल. विशाल भोईर सध्या बॉलिंग मार्कवर. कल्पेश कातवार अगेन्स्ट विशाल भोईर कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं बॅटल. अंतिम षटक स्क्रीन एन कडून आपण बघत आहोत. पहिला बॉल विशालचा ऑन साइडला स्लॉग इट. क्षेत्ररक्षक मिडविकेटचे पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. देवा होते त्या ठिकाणी मात्र देवाचा हा प्रयत्न फसलेला आपण बघत आहोत. वेगानं तो चेंडूवरती आला होता. 15 ते 20 पावलाचं अंतर कापत असताना चेंडू अंतिम क्षणाला त्याच्या हातामध्ये देखील काही झाला होता. मात्र बॉडी बॅलन्स शारीरिक संतुलन जसं त्यानं गमावलं तसा तो चेंडू त्याच्या कक्षेपासून दूर निघाला. त्याच्या हातातून निसटला आणि या मॅचमध्ये मिळणारं हे जीवदान संगणक कल्पेश कातोराला. एक सिंगल धाव टीमची टोटल सिंगल धाब्याच्या बढतीनं सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ती आतापर्यंत 31 धावा. वेळ जास्त घेत्या लक्ष सुद्धा. विकेट समाधान अँड ऑल टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर. स्पीडअप गरजेचं राहील. धावसंख्या 31-31. क्वालिटी विथ अ क्लॅरिटी टेलिकास्ट नीट अँड क्लिअर क्लीन टेलिकास्ट फ्रॉम टीम 10 क्रिक लाईव्ह. शफल झाले तदनंतर बॉल बरोबर मिडल स्टिकला धडक मारतोय आणि संगनायकानं केलाय हा मोठा अडसर दूर. मॅच मध्ये बसलाय महत्वाचा झटका. फलंदाज बाद. गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरचे संघ कर्णधार विशाल भोईरचे. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर कशा पद्धतीने ऑफ्टमच्या बाहेर कमेंट झाले होते. लॉंग लेग झोन टार्गेट करायचं होतं. चेंडू बरोबर जसा बाहेर पडला हलकासा टॉस झाला. वळण घेतला आणि तो टॉप ऑफ द मिडल स्टंप जाऊन हिट झाला. धावसंख्या 31 या आकड्यावरती स्थिर आहे. अंतिम 4 चेंडू बाकी. न्यू बॅटर आपण बघत आहोत सध्या अविनाश वाघला. 2 बंधुरात सध्या मैदानावरती. पाहिजे कशा पद्धतीनं फिनिशिंग टच आता या डावाला दिला जाईल. 2 षटकात 22 धावा होत्या. मात्र मागच्या 8 चेंडूमध्ये जबरदस्त कामगिरी केली स्पेशली रोहित आणि त्यानंतर या षटकामध्ये स्वतः संघनायक कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट ही भूमिका अदा करत असताना विशाल भोईरनं 31 धावा दाखल 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. बागफुटूर आले. ऑन साइडला टर्न करण्यात आला. लॉंग ऑनला बॅकअप अवेलेबल मिळेल ती फक्त एक सिंगलपेक्षा जास्त काही नसेल. बॉलला दोन्ही बाजूने वळवण्यामध्ये वाकबगार आहेत विशाल भोईर. त्याच कारणास्तव त्यांच्या अगेन्स्ट रन स्कोर करणं थोडं चॅलेंजेबल झालंय. टफ झालंय. ते बॅटिंग करणाऱ्या MS11 जयगाव दे क्रिकेट संघाचा आपेवाडी पठारच्या बॅटर्सला. स्कोर 32-32. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल पहिल्या डावमध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थातच MS11 जयगाव दे क्रिकेट संघाचा आपेवाडी पठार. ऑन साइडला पूलचा हा पॉवरफुल फटका. ब्युटिफुल, युजफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर सिक्सर. कैलास चांगला सेट आहे आणि त्याच्या बॅट मधून हा सेफ फटका सध्या आपण बघत आहोत. एलिमिनेशन विथ द डिस्टन्स क्लिअर करत असताना ऑन साइडला मिडविकेटला पूलचा पॉवरफुल फटका. षटकार आणि या षटकाराच्या सहाय्यानं बऱ्याच कालावधीनंतर ही धावसंख्या मुसंडी मारत असताना आपण बघत आहोत. बॅटिंग करणाऱ्या MS11 चा आपेवाडी पठार क्रिकेट संघाचे आतापर्यंत 38 धावा दाखल. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पाहिजे कशा पद्धतीने फिनिशिंग टच दिला जाईल त्या ठिकाणी बॅटर कैलास वाघ कडून. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका.
फिल्डरच्या हाताला देतोय चटका आणि बसल्या 440 वोल्टचा झटका. आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरला मिडविकेट सीमा पार. आणखीन एक दमदार देखना फटका षटकार. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर कशा पद्धतीनं पोझिशन बनवली, बाकफुटवर थांबले, पॉज अँड एक्झिक्यूट पुलचा पॉवरफुल फटका. प्रयत्न देवाचा सुरू होता मिडविकेटला, मात्र त्याच्या हाताला चेंडू स्पर्श झाला. त्याच्या डोक्यावरून लगेचच तो फ्लाय देखील झाला. धावसंख्या लागोपाठच्या 2 षटकारानं सध्या उभारली आहे. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते ती 44 44 या आकडावर. 10 चेंडू इंडिव्हिज्युअल 24 24चं योगदान आपण बघत आहोत. सलामीवीर बबलू बाद झाल्यानंतर 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर कैलास वाघचं अंतिम चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्वीट साऊंड, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे लागोपाठचा 3रा तडका. मायटी ह्यूज अँड मॅक्सिमम बिग 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 हिट सिक्सर. आपल्या भेटीला येईल सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावळे आणि त्यांना फाईट करेल जयगाव स्पोर्ट्स खानिवरे. दोन्ही संघांचे संघनायक उपस्थित आहेत. मी विनंती करेल सुनील शेलके सरांना आपण त्या ठिकाणी टॉस का बॉस कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी टीमचे पुरस्कर्ते भूषणजी भोईर आणि गिरीजी बांगारा यांच्या वतीनं 500चा कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. त्या ठिकाणी बॅटर कैलास वाघ करतात, त्यांचं देखील करूयात आपण वेलकम. टॉससाठी इमिडिएटली रिपोर्टिंग करा सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावले आणि त्यांच्या विरोधात जयगाव स्पोर्ट्स खानिवरे. यानंतर होणारा द्वितीय फेरीतील हा सामना दुसरा असेल. त्याचबरोबर कैलास वाघ यांचे पिताश्री दिगंबरजी वाघ यांच्या वतीने देखील 500चा कॅश प्राइज त्या ठिकाणी अनाऊन्स होत आहे, त्यांचं देखील वेलकम आपण करूयात. 50 धावा उभारल्या गेल्या 51चं टार्गेट फास्टली पोहोचा कॅप्टन. जयगाव स्पोर्ट्स खानिवरे ऑलरेडी सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावल्याचे संघनायक उपस्थित आहेत. मिड इनिंगच्या दरम्यान कंपल्सरी टॉस आपण कव्हर करत आहोत. लक्ष सुद्धा सूचनेकडे. जयगाव स्पोर्ट्स खानिवरे टीम कॅप्टन ऑलरेडी प्री अलर्ट आम्ही तुम्हाला दुसऱ्या षटकाचे अंतीच केलं होतं. इमिडिएटली आपण टॉससाठी पोहोचा. दोन्ही संघांचे संघनायक उपस्थित आहेत. लगेचच आपण टॉस यानंतर कव्हर करणार आहोत. मंगलजी दिघे ज्यांच्या वतीने या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला बेस्ट बॅट्समॅनसाठी आकर्षक चषक लाभलेला आहे, जे शाळेय समितीचे अध्यक्ष आहेत आणि दादांच्या शुभ असते या महत्त्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करणार आहोत. फक्त डिसिजन विचारात घेतला जाईल कारण ऑनगोईंग सामना जो व्होल्टेज आहे तो सामना देखील लगेचच सुरू होत आहे. आणि जसं द्वितीय सत्र सुरू होत आहे आपण ऐकणार आहोत समालोचन कक्षातून सुनीलजी शेळके सरांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद दीपक. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीच्या या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होत आहे. समाधान आणि त्याच्या साथीने स्टॅकिंगला बॅटर विनायक यांना आपण बघू शकतो. विनायक खाटेकरे अत्यंत
नामवंत अशा पद्धतीचे फलंदाज आहेत मुरबाड तालुक्यातील. गेले अनेक वर्ष खाटेकर संघाच्या वतीने ते खेळत असलेले आपण बघत आहोत. गोलंदाजी फलंदाजी या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये त्यांची कामगिरी अत्यंत चांगली राहिलेली आहे. MS11 चापेवाडी चांगले खेळत आहेत. त्यांचे पुरस्कर्ते भूषणजी भोईर आणि गिरीशजी बांगारा नेहमी त्यांच्या पाठीशी उभे असतात. या अगोदर एक बक्षीस सुद्धा अनाऊन्स झालेलं आपण ऐकलं असेल. सरळ चेंडू जाऊन पायांवर आदळतोय. इम्प्रोवाइज क्रिकेट दाखवायचे आहे. पहिला चेंडू निर्धाव आला होता, त्यानंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवर इम्प्रोवाइज क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न केला. उजव्या इष्टेच्या फार बाहेर निघून गेले होते. त्यानंतर शफल होत असताना खेळण्याचा प्रयत्न फलंदाज विनायक खाटेकर अर्थात विकेचा इथे फसलेला आहे. स्विच केलेला फटका आपण बघतो. क्षेत्ररक्षक आहेत तिथेच उपस्थित. पॉइंट रिजनमध्ये चेंडू अडवत आहेत. फक्त आणि फक्त एक धाव इकडे मिळेल. विकीचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आक्रमकतेने खेळण्याचा प्रयत्न करत आहेत फलंदाज, परंतु ती आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये त्यांना शोधता आली नाही आतापर्यंत. समाधान आणि विनायक हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. समाधान स्ट्रायकिंग एंडला यांना आता आपण बघू शकतो. समाधानकडेही फलंदाजीच्या चांगल्या क्षमता आहेत. पुढे सरसावले, त्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पुढे आल्यानंतर आपण बघितलं की लोअर फुलटॉसमध्ये कन्वर्ट करत असताना ऑनसाइड रिजनमध्ये खेळले होते फलंदाज. एक धाव इकडे सुद्धा आलेली आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, ज्यावेळेस तुम्हाला 51 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचं आहे. अशात मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेणं गरजेचं आहे, परंतु आतापर्यंत फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. गोलंदाज विकी याला. स्लॉक केलेले क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण. इथे फलंदाजाला परतावं लागेल. पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. फलंदाज कोणता बाद आहे? स्ट्रायकिंग एंड, नॉन स्ट्रायकिंग एंड. समाधान इथे बाद असलेले आपण बघू शकू. आणि ताळमेळ थोडं बिघडलेलं आपल्याला पाहायला मिळालं. ताळमेळ बिघडलं की ते बऱ्याचदा मैदानाच्या आतमध्ये असणाऱ्या फलंदाजांच्या विरोधात जात असतं. इथे आपण बघूया. अंतिम क्षणाला फलंदाज समाधानने त्याच्या विकेटचं सॅक्रिफाईस केलेलं आहे आणि विनायकला खरं तर खेळपट्टीवर त्याने साबूत ठेवलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय कुमार खाटेकर. कुमार अत्यंत विस्फोटक फलंदाज आहेत. खाटेकर संघाकडे फलंदाजांची लाईन किती मोठी आहे. समाधान बाद झाले, विनायक कुमार दोघे खेळत आहेत. त्यानंतर विशाल आपण बघू, विपुल आपण बघू. त्यानंतर या पद्धतीने निश्चितच अशा अनेक फलंदाज, अनिकेत आहेत, त्याचबरोबर देवा आहे. हे सगळे फलंदाज चांगले फलंदाज आहेत खाटेकर संघाचे. मोठा फटका खेळला आल्या आल्या. इथे अंतर मिळत नाही. क्षेत्ररक्षक उपस्थित. क्षेत्ररक्षण चाफेवाडीचं म्हणजे जेल सुटणार नाही याची आपल्याला गेली अनेक वर्षापासून माहिती आहे आणि तोच ट्रेंड कायम ठेवलेला आहे. कल्पेशच्या वतीने टिपला गेलेला आहे जेल. मैदानाच्या आतमध्ये कुमार आले कसे आणि मैदानातून जातात कसे, हा फार मोठा प्रश्न आहे. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना बाद फलंदाज कुमार खाटेकर आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा धावपलकावर लागल्या गेलेल्या आपण बघत आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विपुल इथे दाखल होत असलेले आपण बघूयात. क्रमांक 2चं षटक कैलास वाघच्या वतीने हाताळलं जाईल. फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये काय भारदस्त केली होती कैलासने. 30 धावा धावपलकावर जोडल्या होत्या. पाहायचंय गोलंदाजीमध्ये कशी चमक देतील. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. जजमेंट इथे चांगलं राहिलेलं आहे क्षेत्ररक्षकाचं. आणखी एका फलंदाजाचा होत असलेला अंत आपण बघू शकू. खाटेकर संघ अडचणीत सापडतोय. 51 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असतानाचा जो दबाव आहे तो दबाव इथे बाजूला सारता येत नाही फलंदाजांना. धावपलकाची कोंडी भेदण्याचा प्रयत्न विनायक खाटेकर यांनी केला जरूर, परंतु इथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्याने टिपला जेल आणि फलंदाज विनायक बाद.
जांभुर्डे गावातील आणखी एक क्रिकेट बरोबर जोडलेलं व्यक्तिमत्व, जांभुर्डे गावचे यष्टीरक्षक फलंदाज भास्कर जाधव यांचं आगमन झालेलं आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. भास्कर जाधव भाऊसाहेब असं म्हणावं लागेल. कैलास स्ट्रायकिंगला बॅटर जितू. जितूसाठीचा हा खूप डब्याचा चेंडू ऑन साइड रिजन क्लिअर करण्याचा प्रयत्न, पूल करायचा होता, त्यानंतर ड्रिल करतायत की जो फटका खेळलो त्यापेक्षा वेगळा फटका खेळणं गरजेचं होतं. बघा, प्रीमेडिटेड बॅटिंग ज्याला आपण म्हणतो, पूर्वनियोजित फलंदाजी ही बऱ्याचदा तुमच्या विरोधात जात असते. कधीही फलंदाजी करत असताना ऑन दी मेरिट ऑफ दी बॉल तुम्ही खेळलात तर त्यामध्ये तुम्हाला यश अधिकच मिळतं. याबेचा फटका चांगला आहे. रिव्हर्सचा पवित्रा घेत असताना फटका खेळलेला आहे फलंदाज जितूने आणि या चेंडूर मिळत आहेत धावा 4 अर्थात चौकार. याचमुळे धावपल केलेले एकूण धावा आतापर्यंत आपण बघू शकलात तर ते आहेत 6. 51 पर्यंत डाव घेऊन जायचे सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 आलेले आहेत. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालेला आहे. पुढे ठेवलेला चेंडू, फोर्सिबल स्ट्रोक, क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अगदी जवळ उभे आहेत. ताकद प्रचंड वापरली होती, त्यामुळे टायमिंगवर तितकं लक्ष देता आलं नव्हतं फलंदाजाला आणि क्षेत्ररक्षकाला त्याने निवडलेला आहे. आणखी एकदा क्षेत्ररक्षकाच्या वतीने झेल टिपण्यात आलेला आहे. अविनाश तिकडे उपस्थित होते आणि अविनाश याने इथे फलंदाजाच्या आयुष्याचा नाश केलेला आहे. फलंदाज आणखी एक बाद होत असलेला आपण बघू शकू. यावेळेस फलंदाज जितू परतले. आपण आपल्या ॲक्शन रिप्लेमध्ये निश्चितच बघत आहोत कशा पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झाला होता, कशा पद्धतीने झेल टिपण्यात आला होता. हा चेंडू खेळत असताना फलंदाजाची बॅकलिफ्ट आपण बघितलं तर ती फार वाईड आली होती शोल्डरपासून आणि त्याचमुळे चेंडूला हवे त्या दिशेने खरं तर तो खेळू शकला नव्हता आणि ती लाईन मग कट होत असते. खरं तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचमुळे चेंडू सरळ गेला होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाने झेल टिपला होता. देवीदास या फलंदाजाकडूनही अपेक्षा असतील खाटेकर संघाला. खाटेकर संघाची फलंदाजी अत्यंत चांगली आहे, परंतु बघा एक गोष्ट महत्त्वाची असते, ज्यावेळेस तुम्ही खूप जास्त फलंदाज घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरत असता त्यावेळेस कोणताही एक फलंदाज जबाबदारीनिशी मैदानाच्या आतमध्ये खेळत नाही. त्याला असं वाटतं की मी बाद झालो तर दुसरा कोणीतरी येईल चांगला खेळेल. दुसरा उतरला त्यालाही तसंच वाटतं की मी बाद झाल्यानंतर आणखी एकदा चांगला येऊन इथे खेळेल आणि तेच होतं. मग अटेम्प्ट बघा किती चांगला आहे. समर्पित वृत्तीचं क्षेत्ररक्षण आपण बघतो आणि ज्या देवीदास कडून अपेक्षा आहेत असं मी उल्लेख केला होता त्याच फलंदाजाने, मला असं वाटतं अनिकेत आहे त्यावेळेस, अनिकेतने इथे हा षटकार दाखवलेला आहे. क्षेत्ररक्षकाची चौकशी निश्चितच इकडे केली जाते. थोड्या अडचणींमध्ये कल्पेश कातवारा येत असलेले आपण बघूयात. होल हार्टेड अटेम्प्ट होता. अगदी सीमारेषेच्या जवळ उभ्या असताना चेंडूवर नजर ठेवली होती अंतिम क्षणापर्यंत. ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर, जिकडे शेवटच्या क्षणाला उडता कल्पेश आपण बघितला आणि त्यानंतर बाउंड्री लाईनच्या पडद्याच्या पलीकडे स्वतःला तिकडे त्याने सावरलं होतं. दोन षटकं संपतायत. 12 धावा धावपलकावर, 4 गडी आतापर्यंत बाद आहेत. धावपलकाकडे आपण नजर टाकूया. एकूण धावा आतापर्यंत आपण बघितल्या तर त्या आहेत 12. उर्वरित चेंडू राहणार आहेत 12 आणि 51 धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे आणखी 39 धावांची गरज असेल इथे हा सामना जिंकण्यासाठी. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात.
उजव्या फार बाहेर जात असताना फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. इथे आपण बघतो या स्पर्धेमध्ये विशेषत्वाने फलंदाज जर सफल झाला तर त्याच्यासाठी जी वाईड लाईन आहे ती नंतरची बनते. त्याचमुळे शफल वाईड इथे आहे, सिंगल वाईड नाही, त्याचाही फलंदाजाने विचार करावा. उजव्या बाहेरून चांगला फटका खेळण्यामध्ये यश मिळते फलंदाजाला. क्षेत्ररक्षकाला चेंडू हुलकावणी देतोय आणि याचमुळे चेंडू सरळ जाऊन खेळाडू कक्षाच्या अगदी जवळ विसावतोय. हा महत्वाचा चौकार. This is the third over is in progress being bowled by bowler कल्पेश कातवारा. आणखी एकदा फुललेंचा चेंडू समोरच्या दिशेने अत्यंत चांगला फटका. क्षेत्ररक्षक चेस करतायत, काय घडलंय तिकडे आपल्याला बघावं लागेल. इथे क्षेत्ररक्षण अत्यंत चांगलं झालेलं आहे आणि एक धाव आपल्या संघासाठी निश्चितच या क्षेत्ररक्षकाने वाचवलेली आहे. आपण आपल्या ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया. सरळ बाणाप्रमाणे चेंडू खेळला होता. क्षेत्ररक्षक ई कमिटमेंट बघा, बॉडी बॅलन्स गमावला होता, चेंडू उचलण्यासाठी वाकले होते, त्यानंतर चेंडू आतमध्ये धाडला होता. समर्पित वृत्तीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये इथे खेळत असताना चापेवाडी संघ आपण बघतो. फलंदाजी ही आता बऱ्यापैकी व्हायला लागलेली आहे खाटेगर संघाची, कारण धावा आता मिळायला लागलेल्या आहेत. यापूर्वी त्या थांबल्या होत्या, पहिल्या षटकामध्ये फक्त 2 आले होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 आलेले आपण पाहिल्या. फुलल यांचा फुल टॉस, इथे स्लॉक करण्याचा प्रयत्न ते फलंदाज करतायत. कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर करता येत नाही. 8 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण. बघा या 2 चेंडूंमध्ये कमीत कमी एक मोठा फटका गरजेचा आहे, अदरवाईज या सामन्यावर पाणी सोडावं लागेल, ते म्हणजेच खाटेकर संघाला. कारण गोलंदाजी यानंतर मला असं वाटतं अविनाशचं षटक येणार आहे, अविनाश वाघ. कमी गतीने हाताळलेला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा. पंच आमच्याकडे बघतायत, हा चेंडू वाईड आहे. प्रयोगशीलता मैदानाच्या आतमध्ये इथे दाखवण्याचा प्रयत्न केला होता कल्पेश कातवाराने. क्षेत्ररक्षणाचा दर्जा काय अत्यंत चांगला ठेवलेला आहे. या अगोदर कल्पेशचे बंधू अविनाशने चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. बघा इथे फंबल झालेले एक क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. 2 धावा पाहता पाहता पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील उरणार आहे. 7 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण. या अगोदरच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये 9 धावा बनवता बनवता नाकी 9 आले होते खानिवरे संघाच्या. आणि पाहायचंय या सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये किती धावा बॅलन्स राहतील. इथेही प्रयोगशीलतेला वाव देत आहेत. फलंदाजाच्या हिटिंग झोन पासून चेंडू बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज कल्पेश, आणि ते स्वतः या संघाचे या युनिटचे कर्णधार आहेत, त्याचमुळे त्यांच्याकडे ते स्वातंत्र्य सुद्धा आहे. यावेळेस अधिक गतीने टाकलेला चेंडू डीप मध्ये, क्षेत्ररक्षक फार दूर. 2 क्षेत्ररक्षकाने इथे भेदलेला आहे. कैलास वाघला मैदानाच्या आतमध्ये काय झालं हे हेरताच आलं नव्हतं. शिकार त्यांच्या अगदी जवळ होती, परंतु वाघाला शिकारीपासून इथे वंचित राहावं लागलं आणि चेंडू आपण बघतो की सीमापार निघून गेला. याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपतोय. 6 चेंडू उरतायत. आतापर्यंत बनलेले आहेत 27 आणि हवेत धावा 24. थँक्यू सो मच. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारी एक भव्य दिव्य स्पर्धा मित्रांनो आपल्या भेटीला येते. चालू असणाऱ्या स्पर्धेचं 29वं वर्ष आहे आणि आदर्श चषक धानिवली ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल 33व्या वर्षामध्ये. तिचं आयोजन केलं जाईल 2025 मध्ये, अर्थात जानेवारी नंतर हे आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. आणि पहिलं पारितोषिक 5 लाख रुपयाचं असणार आहे. ओपन ग्रामीण चॅम्पियनशिप अशा पद्धतीने या स्पर्धेला नाव देण्यात आलेलं आहे. आणि ओपन ग्रामीण चॅम्पियनशिप मधून 12 संघ महाराष्ट्रभरातील तिकडे निमंत्रित केले जातील.
खेळताना आपण बघू शकू. त्यांच्यासाठी 5,00,000 रुपये आणि मुरबाड चा ग्रामीण खरं तर जिकडे पूल असणार आहे तिकडे 1,00,000 रुपयाचं पारितोषिक या संघांसाठी दिलं जाणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा अत्यंत रंजक ठरणार आहे, पर्वणी ठरणार आहे प्रेक्षकांसाठी. पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार फलंदाज विपुलने इथे घेतलेला आहे. त्याचमुळे जे प्राप्त समीकरण आहे, जिकडे फलंदाजी करणारा संघ थोडा अडचणीत असल्यासारखा प्रत्येकाला वाटतो, परंतु क्रिकेट यासाठी जाणलं जातं. क्रिकेटमध्ये तुमचे जे अंदाज आहेत ते खोटे ठरायला वेळ लागत नाही. पहिल्या चेंडूवर षटकार आलेला आहे, त्याचमुळे 5 चेंडूंचा खेळ शेष राहील आणि 18 धाबांची गरज असेल. विपुल हा असा फलंदाज आहे, गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये सिद्धिविनायक कोरावळे आयोजित त्या स्पर्धेमध्ये विपुलची फलंदाजी मी पाहिली होती आणि समालोचन कक्षाच्या अगदी वरून फटका मारणारा हा एकच फलंदाज त्या सगळ्या स्पर्धेमध्ये मला दिसला होता. त्यामुळे हिटिंग रेंज फार मोठी आहे. असं कोणतंही मैदान मुरबाड तालुक्यात तरी उपस्थित नाही की जे मैदान विपुल क्लिअर करू शकत नाही. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 18 धाबांची गरज आहे. 5 मध्ये 18 लोअर फुल टॉस. त्याचा खरपूस समाचार लागोपाठचे 2 में 2 ठोक डाले. आणखी एक षटकार. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला सामना आपल्याला इथे पाहायला मिळतो. इथूनही गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करू शकतो, कारण 4 मध्ये अजूनही 12 हव्यात. पाहायचंय एखादा डॉट चेंडू आला तर फलंदाजावर आपसुकच इथे दबाव येत असलेला आपण बघू शकू. तुर्तास फलंदाजी करणारा फलंदाज अत्यंत आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. या अगोदर त्याची टाइमलाईन बघितली तर त्याने एक चौकार सुद्धा दाखवला होता. एकदा तिहेरी धाव निश्चितच त्याने धावपलकावर जोडली होती. 4 मध्ये 12 धाबांची गरज असताना गोलंदाज अविनाश पुन्हा एकदा वळतोय. लागोपाठचा तिसरा षटकार येईल की फलंदाजाला थांबवण्यामध्ये यश मिळेल अविला. लोअर फुल टॉस इथे आपण बघतो आणि स्ट्रायकिंग एंड चेंज केला जाणार नाही. फलंदाज आत्मविश्वासाने खेळत आहेत आणि स्ट्रायकिंग एंड स्वतःकडे ठेवण्याचा त्याने निर्णय घेतलेला आहे. बघला, आपल्या आयुष्यामध्ये आपण एखादा कोणता निर्णय घेतला तर तो योग्य आहे की अयोग्य हे सिद्ध करणं आपल्याच हातामध्ये असतं. अयोग्यला सुद्धा आपण अयोग्य करू शकतो. त्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती आपल्याला राखावी लागते, दाखवावी लागते. जिद्द, मेहनत आणि चिकाटीने झगडावं लागतं. यावेळेचा फटका खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. यावेळेस लाल परीला दिली गेलेली आहे सलामी. आणखी एकदा चेंडू हवाई मार्गे सीमारेषेच्या पलीकडे. 1 मोर एअर स्ट्राईक बाय बॅटर विपुल. यस मॅक्सिमम. या स्पर्धेमध्ये कधीही चेंडू हरवला तरी नवीन चेंडू दिला जातो, हा महत्वाचा नियम आहे. दोन चेंडू आणि 6 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. सामना खूप चुरशीचा बनलेला आहे. चला, प्लॅन तर सक्सेसफुल ठरलेला आहे. 2 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. फलंदाजी अत्यंत चांगली राहिलेली आहे विपुलची. त्याने लागोपाठचे 3 षटकार आपल्याला खरं तर दाखवले. खरं तर या अगोदरचा चेंडू निर्धाव आला होता. 2 चेंडू 6 धावा. काय घडेल काय बिघडेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर विपुल अत्यंत चांगला खेळलेला आहे. गोलंदाज अविनाश.
समोर ठेवलेला चेंडू यावेळेस स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न करतायत. हा सामना कधी चापेवाडी संघाच्या बाजूने झुकतोय तर या सामन्यामध्ये पारडं कधी खाटेकर संघाचं जड झालेलं आपण बघत आहोत. आता इथे शेवट योग्य द्यावा लागेल. कारण सांगणारी लोक यशस्वीतेकडे जात नसतात, यशस्वीता ज्याला मिळते तो कधी कारण मीमांसा करत नाही. या सामन्यामध्ये विजयाची खरं तर चाहूल लागलेली दोन्ही संघांनाच आहे. विजयाचा जल्लोष कोणाच्या वाट्याला जाईल आणि पराजितेची कारण मीमांसा कोणाच्या बाजूने जाईल हे सगळं आपल्याला या चेंडू नंतर कळणार आहे. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल इथे केला जात आहे. सामना जवळजवळ हातातून निसटला होता, परंतु फलंदाज विपुलने तो आपल्या नावावर खरं तर बनवण्याचा अत्यंत चांगला प्रयत्न केलेला आहे. सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक चेंडू आणि 6 धावा असं समीकरण. या 6 पूर्ण कराव्या लागतील. शेवटचा चेंडू अविनाश, गोल्डन सिक्सरची गरज. स्ट्रायकिंगला बॅटर विपुल. इथे बघूया क्षेत्ररक्षक उपस्थित. टिपलाय झेल आणि याचबरोबर हा अत्यंत रोमहर्षक आणि चित्तथरारक विजय इथे मिळवण्यामध्ये यश मिळत आहे MS11 चाफेवाडीला. दोन्ही संघांचं खरं तर कौतुक करावं लागेल, कारण चेतन स्मृती चषक 2024च्या दुसऱ्या फेरीचा पहिला सामना अत्यंत रंजक राहिला. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला सामना आपण इकडे पाहिलेला आहे. एक वेळ अशी होती की सामन्यावर प्रचंड मजबूत पकड होती चापेवाडी संघाची, परंतु ती लूज करण्याचं काम करणारा फलंदाज विपुल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. वाघासारखा तो लढला, परंतु अंतिमतः संघाला त्याला विजेतेपद देता आलं नाही. चांगली खेळी विपुलची आपण पाहिलेली आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितला 11 चेंडूचा सामना करत असताना 30 धावा त्याने जोडल्या. कल्पेशच्या 16 धावा. अविनाश आणि बबलूलाल फार काय करता आलं नव्हतं आणि त्या सत्रामध्ये गोलंदाजी अनिकेतने एक फलंदाज बाद केला. विशालने 20 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाज त्याने बाद केला. इतर कोणत्याही गोलंदाजाला तिकडे खरं तर यश मिळालं नव्हतं आणि प्रत्युत्तरादाखल खाटेकर संघ 5 धावांनी पिछाडलेला आपण पाहिला. विपुल काय खेळलेत मैदानाच्या आतमध्ये. अत्यंत चांगली फलंदाजी विपुलची आपण बघितली, ज्याने 25 धावांचं वायटल कॉन्ट्रीब्युशन तिकडे दिलं आणि शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज असताना फटका तर खेळले होते, परंतु तिकडे अंतर मिळालं नव्हतं. हार्ड लक टफ लक विनायक खाटेगरे, कुमार खाटेगरे आणि ऑल टीम. विशेषत्वाने विपुल की जो अत्यंत वाघासारखा मैदानाच्या आतमध्ये लढताना आपण पाहिला होता. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निवडणार आहोत. कैलास की ज्याने पहिल्या सत्रामध्ये 30 धावांची इनिंग साकारली होती, ते कैलास ठरलेले आहेत या सामन्यातील सामनावीर खेळाडू. या कैलास आपणास विनंती, आमच्या मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा आणि सामनावरची बक्षीस आपण स्वीकारा. धन्यवाद सुनीलजी शेळके सर. दरम्यानच्या कालावधीत मुख्य व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय अतिथी भाऊसाहेब भास्करजी जाधव यांचा शुभ सन्मान या चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं आपण दिनेशजी मार्के यांच्या